नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गुड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत। तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेला असेल। आज आपण कशाबद्दल बोलणार आहे? अर्थातच मी तुमच्यासाठी घेऊन आलेले बेस्ट असे भारतातील 5 फूड आहेत जे आपल्या आहारात असणं खूप महत्त्वाचे आहे, कारण ते आपल्या आहारात असणं म्हणजे आपल्या शरीरातील मोठ्या प्रमाणात इम्युनिटी वाढवणं, एनर्जी देणं, न्यूट्रिशननी भरलेले असणारे फळं जे आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता मी कोणतेही विदेशी फळाबद्दल बोलत नाहीये, तर आपल्या भारतामध्ये इझिली आणि अनेक मार्केटमध्ये जे आहेत, लोकल मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला मिळतील अशा फळाबद्दल बोलत आहे। हे जे फळ आहेत ते तुमच्या आहारामध्ये अनेक प्रकारचे न्यूट्रिशन देत असतात व चांगल्या पद्धतीने आपल्या शरीराचा विकास करून खूप चांगल्या पद्धतीने इम्युनिटी जी आहे ते बूस्ट करायचं काम करत असतात। तर सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत की आता कोणते ते फळ आहेत। सगळ्यात पहिले फळ म्हणजे केळी। केळी जे आहे ते इझिली मार्केटमध्ये उपलब्ध असते। 12ही महिने चालणारे हे फळ असते आणि त्यामध्ये भरपूर असे न्यूट्रिशन असतात जे आपल्या स्किनसाठी, हेअरसाठी आणि आपल्या शरीरासाठी पोषण देण्याचं काम करत असतात। त्यामध्ये B12, B6 आणि B व्हिटॅमिन सी जे आहे मोठ्या प्रमाणात असतं, जे आपल्या स्किनला, आपल्या हेअरला आणि आपल्या बॉडीला इम्युनिटी वाढवण्याचं काम सुद्धा करत असतं। त्याचबरोबर मॅग्नेशियम, पोटॅशियम असे विविध घटकाने जे आहे केळीमध्ये उपलब्ध असतात, त्याच्यामुळे न्यूट्रिशन युक्त हे सगळ्यात मानण्यात येतं। हे आता तुम्ही म्हणसाल सगळं ठीक आहे, पण केळी खाल्ल्याने वजन वाढते का? तर नाही, मुळीच नाही वाढत। कारण आयुर्वेदानुसार जर आपण योग्य वेळात योग्य केळी खाल्ली तर अजिबात आपलं वजन वाढत नाही। सकाळी तुम्ही अगदी नाश्त्याच्या अर्ध्या तासा अगोदर केळी खाल्ली तर तुमचं वजन जे आहे ते वाढत नाही, पण केळीला जे हे काळे मिरे जे आहे त्याचं थोडंसं बारीक करून कूट जे आहे ते लावला तर खाल्ली तर वजन वाढत नाही, पण आपण जर एनी टाइम जर खाल्ली तर वजन वाढवण्यासाठी सुद्धा त्याचा फायदा होते। जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर तुम्ही केळी जे आहे खाऊ शकता, आणि वजन कमी करायचं असलं तर काळे मिऱ्याचं पूड घालून जर तुम्ही खाल्लं तर तुमचं वजन जे आहे ते कमी होण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असते। केळी फक्त साऊथ इंडियामध्ये बघा केळीची भाजी केली जाते, कच्च्या केळीची भाजी केली जाते। अनेक मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असतं आणि आपल्या शरीराला जे आहे ते अत्यंत पोषण देत असतं। तर केळीची जी आहे भाजी केली जाते म्हणजे कच्च्या केळीची केली जाते, ती आपली आलूच्या भाजीसारखीच लागत असते। त्याचबरोबर त्याची जे दांडे असतात मोठाल्या त्याची सुद्धा भाजी केली जाते। आणि केळीच्या पानावर जेवल्याने जे ब्लड शुगरचे प्रमाण असते वाढायचे किंवा कमी होण्याचे ते समतोल राखण्याचं काम करत असतं। त्याच्यामुळे केळीच्या पानावर खाणं हे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने फायदेशीर आहे आणि कोणतेही केमिकल वगैरे आपल्या पोटात सुद्धा जात नाही। तर पुढचं फळ बघणार आहोत आपण आता कोणतं आहे, तर पुढचं आहे नारळ। नारळ जे आहे ते अत्यंत उपयुक्त आहे। ही भारतातील जे संस्कृती आहे त्यामध्ये त्याला जे आहे श्रीफळाचा दर्जा देण्यात आलेला आहे। कोणतेही शुभ काम करायच्या आधी आपण नारळ फोडत असतो। नारळ फोडल्याने मन शांत राहतं व आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा प्रदान होत असते। त्याचबरोबर आपल्या शरीरासाठी आणि न्यूट्रिशन युक्त जे आहे ते नारळ ठरणार आहे। कारण न्यूट्रिशन युक्त का म्हटलं आहे तर त्याच्यामध्ये असलेले काही पोषण तत्व जे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात, जसे की एनर्जी देणे। आपण जर अगदी चालता चालता नारळ पाणी पिलं तर आपल्या शरीरातलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात वाढत असते आणि एनर्जी जी आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणात भेटत असते। कोणी सुद्धा आजारी पडलं तर नारळ पाणी दिलं जाते, कारण नारळ पाण्यामध्ये अनेक पोषण तत्व जे आहे ते असतात, त्याच्यामुळे ते खूप उपयुक्त ठरत असते। नारळ पाण्यामध्ये वजन जे आहे ते घटत असते नारळ पाण्यामुळे। त्याचबरोबर नारळामध्ये जे आहे मीडियम चिनी फॅटी ऍसिड जे असते ते मोठ्या प्रमाणात असतं। अगदी कच्चं नारळ जरी आपण घेतलं तर त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहे न्यूट्रिशन असतात, जे आपल्या शरीरासाठी पोषणदायक ठरू शकतात। त्याचबरोबर आपण जर पिकलेलं म्हणजे कडक झालेलं नारळ असलं त्याचं पाणी जर पिलं ते सुद्धा आपल्या शरीरासाठी पोषणदायी ठरत असते। आणि त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या सुद्धा असतात ज्या आपल्या आहारामध्ये असणं खूप महत्त्वाचे मानले गेलेले आहेत। त्याचबरोबर आपण जर ओल्या नारळातली मलाई खाल्ली तर आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, म्हणजे की जसं पोटाच्या कोणत्याही समस्या असो, जसे की पोटामध्ये गॅस होणे किंवा मग अनेक जे प्रॉब्लेम असतात, पोटाचे आतडे जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने साफ होत नसतील तर कच्च्या नारळातली जी मलाई असते ती जर आपण नेहमीच सकाळच्या वेळी जर खाल्ली तर खूप चांगल्या पद्धतीने डायजेशन होते व दिवसभर जे आहे आपल्याला एनर्जी फुल जे आहे देत असते। नारळाचे दुसरे फायदे म्हणजे आपल्या पाठीचा कणा जे आहे ते मजबूत बनवण्याचं काम करत असते। त्याचबरोबर हृदयाचं आरोग्य छान ठेवण्यासाठी नारळ अगदी उपयुक्त आहे। म्हणजे तुम्ही नारळाचं पाणीच पिऊ शकत नाही तर अगदी नारळ सुद्धा तुम्ही खाऊ शकता। नारळातला जो कच्चा जर नारळ असेल तर त्यामधलं जी मलाई असते ती तुम्ही खाऊ शकता, किंवा मग जे कडक झालेलं नारळ असते त्यातलं तुम्ही फोडून सुद्धा त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या ज्या आहेत ती तुम्ही नक्कीच खाऊ शकता। बघा
केरळमध्ये जे आहे नारळाचा उपयोग सगळ्यात मोठा केला जातो, कारण केरळमध्ये जे आहे नारळाच्या तेलापासूनच जेवण बनवलं जातं आणि त्या काही सर्वेनुसार असं लक्षात आलं आहे की त्यांचं हृदयाचं आरोग्य जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीचं आहे आणि कोणत्याही प्रकारच्या हृदयाचे जे बिमाऱ्या असतात त्या आजार त्यांना होत नाही, कारण खूप चांगल्या पद्धतीने नारळ जे आहे ते तेल यूज करतात, त्याच्यामुळे कोणताही साईड इफेक्ट जे आहे त्यांच्यावर झालेला नाही असं एका सर्वेनुसार जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे। तर तिसरं म्हणजे आवळा। आवळा जे आहे आपल्याला निसर्गाने दिलेलं सर्वात श्रेष्ठ एक सप्रेम भेटच आपण मानू शकतो, कारण आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते आणि ते आपल्या शरीरासाठी सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। आपली इम्युनिटी जी आहे ते वाढवण्याचं काम आवळा करत असतो। दिवसातून एक जरी आवळा आपण खाल्ला तर आपल्या शरीरातील आवश्यक जी इम्युनिटी आहे ती वाढवण्याचं काम जे आहे ते करत असतो। आपण व्हिटॅमिन सीच्या जेव्हा गोळ्या घेत असतो तेव्हा ते न घेता एक आवळा जरी खाल्ला तर खूप चांगल्या पद्धतीने आपला आहार सुद्धा चांगला पचत असतो। जर तुम्हाला आहार पचवण्याच्या समस्या असतील तर आवळा जे आहे जर तुम्ही नेहमीच एक आवळा खाल्ला तर खूप चांगल्या पद्धतीने पोट साफ होत असते आणि आवळा जे आहे तुमच्या शारीरिक दृष्टीनेच महत्त्वाचं नाही तर तुमची स्किन असो, हेअर असतील, या सगळ्या गोष्टीसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। जर आपण एक आवळ्याचा ज्यूस करून, ताज्या आवळ्याचा ज्यूस करून जर आपल्या केसांना लावला तर आपली केस गळती थांबते व केस जे आहे नैसर्गिक काळे होतात, कोणती हेअर डाय वगैरे जे आहे ते वापरायचं काम पडत नाही। त्याचबरोबर आवळा जर आपल्या आहारात असला, अगदी जेवताना सुद्धा आपण आवळा घेऊ शकतो। तुम्ही काय करू शकता, एक आवळा बॉईल करून घ्यायचा आहे आणि तो तुम्ही जर जेवताना खाल्ली त्याची टेस्ट जी आहे सारखी लोणच्या सारखीच येते, खूप चांगल्या पद्धतीची टेस्ट येते। नक्कीच ट्राय करून बघा। आवळा जे आहे आपली पाचन शक्ती सुद्धा वाढवण्याचं काम करत असतो। जर तुम्हाला भूक लागत नसेल तर भूक सुद्धा लागत असते आणि जर योग्य वेळेत जर आपण खाल्ला तर आपलं वजन सुद्धा कमी करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने आवळा मांडण्यात आलेला आहे। त्यामुळे तुमच्या आहारात आवळा असणं तेवढंच महत्त्वाचं आहे। आता आपण पुढे बघणार आहोत ते म्हणजे बदाम। बदाममध्ये ओमेगा ऍसिड मोठ्या प्रमाणात असतात आणि हे ऍसिड आपल्या अनेक पोषण घटक जे आहेत ते आपल्याला पोहोचवत असतात आणि न्यूट्रिशन जे आहे बदाममध्ये असतात आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं काम ते करत असतात। आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या मेंदूचा विकास चांगला व्हावा यासाठी सुद्धा खूप बेस्ट मानलेले आहेत। बदाम जे आहेत ते आपल्या भारतात जे तयार होतात तेच तुम्ही घ्या, विदेशी बदामाबद्दल बोलत नाहीये। तर त्याच पद्धतीने जर आपण बदामाचं ऑइल आपल्या चेहऱ्यासाठी वापरलं तर कोणत्याही प्रकारचं मॉइश्चरायझर जे आहे ते आपल्याला लावण्याचं काम पडत नाही। बदाममध्ये असं नैसर्गिकरित्या न्यूट्रिशन असतं की जे आपले व्हिटॅमिन्स, मिनरल्स जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने द्यायचं काम करत असतं। तुम्ही रात्री जर 2-3 बदाम जे आहे ते पाण्यात भिजू घातले आणि सकाळी साले काढून खाल्ले तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा होतो। तुम्हाला माहितीच असेल की सालं काढून का खायचे असतात, कारण सालांमध्ये जे आहे अनेक बॅड जे आहे हे असतात, न्यूट्रिशन असतात, त्याच्यामुळे बदामाची साले काढूनच ते खावं लागतात। तर आपलं पुढचं फळ कोणतं आहे तर अगदी घरात सहज इझिली उपलब्ध असणारं म्हणजे तूप जे आहे। अगदी दह्यापासून तूप जे आहे ते तयार केले जातं आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्या शरीराला मजबूत देण्याचं काम करत असतं। तुपाचे अफलातून फायदे आहेत, तुपाबद्दल आपण थोडक्यात बोलू शकत नाही, कारण तूप खाल्ल्याने रोजचे 2-3 चमचे जर आपण तूप खाल्लं तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्या शरीरासाठी पोषण मिळत असतं, आपल्या हाडांना मजबूत करण्याचं काम करत असतं। त्याचबरोबर पचनच्या समस्या असू दे किंवा कोणत्याही समस्या असल्या तरी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ते सॉल्व्ह होण्यासाठी तूप आपल्या आहारात असणं खूप महत्त्वाचं आहे। तुपामध्ये असलेले असे जे कोलेस्ट्रॉल कमी करत असतात, हृदयविकाराच्या झटक्यापासून आपल्याला दूर ठेवत असतात, त्याचबरोबर अनेक न्यूट्रिशन जे आहे ते आपल्या वेगवेगळ्या अंगाच्या अवयवांना जाऊन खूप चांगल्या पद्धतीने पोषण देण्याचं काम तूप करत असतं। जर तुमची स्किन ड्राय होत असतील किंवा कोणत्याही तुम्हाला समस्या असतील तर तुम्ही तूप जे आहे तुमच्या आहारात घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। आता तुम्ही म्हणत असतात की तूप खाल्लं तर अर्थातच आपलं वजन जे आहे ते वाढतं, तर मुळीच नाही। आयुर्वेदानुसार जर आपण सकाळी जे चपातीला तूप लावून खाल्लं तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूट्रिशन असतात, फक्त ते लिमिटमध्ये खाणं असावं, म्हणजेच की 1 ते 2 चमचा सरास दिवसाचा भरपूर झाला एवढं तुम्ही तूप जे आहे तुमच्या आहारात खाऊ शकता। न्यूट्रिशन युक्त जर घेतलं तर खूप चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होतो आणि मोठ्या प्रमाणात घेतलं तर अर्थातच वजन जे आहे ते वाढत असतं, पण तुम्ही भातावर टाकून घेऊ शकता किंवा मग चपातीला जे आहे चपातीला लावून खाल्लं तरी सुद्धा वजन वाढत नाही। अशा पद्धतीने जर तुम्ही तुपाचा समावेश तुमच्या आहारात केला तर कोणत्याही पद्धतीचा वजन वाढणे किंवा अनेक ज्या समस्या असतात की म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढणे, हृदयविकाराचे झटके, हृदयविकाराचे अनेक प्रकारचे आजार जे आहे निर्माण होणे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिथेच थांबतात, कोणत्याही प्रकारची हानी तुम्हाला होणार नाही। त्यामुळे नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या आहारात हे फूड नक्की घ्या। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चॅनल नवीन आहे कमेंट करून मला सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात। परत भेटूया छोटे